आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी आहे दिल्ली स्फोटासंदर्भात। जैश ए मोहम्मदच्या फरीदाबाद मॉड्यूलसाठी आता दहशतवादी निधीची एजन्सी चौकशी करणार असल्याची माहिती मिळते। लेडी डॉक्टर शाहीन सईदला दहशतवादी संघटना जैशकडून निधी मिळत होता अशी माहिती देखील आता मिळते। जैशच्या आदेशानुसार पश्चिम उत्तर प्रदेशातील विविध ठिकाणी महिला विंगसाठी भरती केंद्र उघडण्यात शाहीनचा सहभाग होता। शाहीनला जैशकडून मिनी रिक्रूट कमांड सेंटरसाठी निधी मिळत होता। शाहीन शहराच्या बाहेरील भागामध्ये असलेल्या आणि कमी मानवी हालचाली असलेल्या मिनी रिक्रूट कमांड सेंटरसाठी सहारनपूर आणि हाफूरमध्ये जागा शोधत होती। तपास यंत्रणांना संशय आहे की हे मॉड्यूल शाहीनद्वारे जैशकडून दहशतवादी निधी मिळवत होते। शाहीन, आदिल, उमर आणि मुजम्मिल यांच्या खात्यांची तपासणी केली जात आहे, तर शाहीनच्या खात्यामध्ये परदेशी निधीचे संकेत देखील आता सापडले आहेत आणि शाहीनची चौकशी केली जाते। आणि दिल्ली स्फोटासंदर्भात अजून एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूल प्रकरणाची चौकशी करणाऱ्या तपास यंत्रणांनी अल फलाह विद्यापीठाकडून आता विविध कागदपत्रे मागवली आहेत। तपास यंत्रणांनी डॉक्टर उमर, डॉक्टर मुजम्मिल आणि डॉक्टर शाहीन यांच्याशी संबंधित सर्व कागदपत्रे मागवली आहेत। त्याशिवाय तपास यंत्रणांनी विद्यापीठाच्या जमिनीची कागदपत्रे, अल फलाह ट्रस्टशी संबंधित सर्व कागदपत्रे, त्याचबरोबर सरकारी विभागांकडून विद्यापीठाला मिळालेले एनओसी, विद्यापीठ परिसर इमारत योजना, राष्ट्रीय वैद्यकीय आयुक्तांशी संबंधित सर्व कागदपत्रे, विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मिळालेले सर्व कागदपत्रे आणि विद्यापीठ कायद्याशी संबंधित सर्व कागदपत्रे देखील आता मागवण्यात आली आहेत।